आणि काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि वाढलेली मतदारांची संख्या या सगळ्यावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक तक्रार दाखल केली होती। या तक्रारीवर आता आयोगानं उत्तर दिले। कोणतीही मतदारांची संख्या वाढलेली नाही। जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 50 विधानसभा क्षेत्रांमध्ये सरासरी 50,000 मतदारांची वाढ झाली आहे। यामध्ये 50 पैकी 47 जागा या महायुतीने जिंकल्या हा आरोप दिशाभूल करणार आहे असं उत्तर निवडणूक आयोगाने दिले। या सगळ्या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, जी तक्रार दाखल करण्यात आली होती काँग्रेसच्या वतीने, त्याला निवडणूक आयोगानं उत्तर देताना कोणकोणत्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले? बिल्कुल 2-3 मुद्दे महत्त्वाचे आहेत। पहिला मुद्दा म्हणजेच की जी वाढलेली टक्केवारी आहे ती अचानक कशी वाढली हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला गेला होता। तर ह्या आकडेवारीचा संपूर्ण तक्ता जो आहे डेटा निवडणूक आयोगानं सादर केलेला आहे आणि या डेटामध्ये जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे। ते म्हणजेच की एकूण जे वाढलेले मतदार आहेत ते म्हणजेच की 40,81,000 हे एकूण वाढलेले मतदार आहेत आणि त्यापैकी 26,47,000 जे मतदार आहेत ते युवा मतदार आहेत। म्हणजेच की 18 ते 29 या वयोगटातले हे मतदार आहेत। म्हणजे की 40 पेक्षा बऱ्यापैकी निम्म्यापेक्षा 60 ते 70% जे आहेत ते युवा मतदार आहेत आणि त्यामुळेच युवा मतदार जर पुढे येत आहेत, रजिस्ट्रेशन करतायत, मतदाराचा भाग बनतायत, मतदानाचा हिस्सा बनतायत, तर ही स्वागतार्ची गोष्ट आहे, संपूर्ण अभिमानाची गोष्ट आहे असं सुद्धा निवडणूक आयोगाने म्हणलेलं आहे। त्यामुळे जो आकडा वाढलेला आहे तो युवकांच्या, तरुणाईच्या वाढत्या उत्साहामुळे हा आकडा वाढलेला आहे की जे घराच्या बाहेर पडले, ज्यांनी नोंदणी केली आणि ज्यांनी मतदान केलं। त्यामुळे यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा जो आहे तो सांगण्यात येत होता की 50 मतदारसंघ असे आहेत की ज्यापैकी 47 मतदारसंघामध्ये महायुती जिंकलेली आहे आणि तिथे 50,000चं लीड होतं। परंतु हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की असं केवळ फक्त 6च मतदारसंघामध्ये घडलेलं आहे। त्यामुळं 47 मतदारसंघामध्ये 50,000चं मताधिक्य आहे हे म्हणणं हे चुकीचं आहे, कारण केवळ 6च असे मतदार आढळलेले आहेत। त्यामुळे हा दावा सुद्धा खोटा ठरतो हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर जी प्रक्रिया पार पाडली जात होती फॉर्म नंबर 70C, म्हणजेच की तिथे राजकीय पोलिंग एजंट होते, त्याचबरोबर संपूर्ण स्वाक्षरी केली जात होती, तपासणं जात होतं। त्यामुळे तुमचे सुद्धा हे तिथे पोलिंग एजंट होते असं सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यामुळे या कोणत्याही आरोपामध्ये तथ्य नसल्याचं सांगितलेलं आहे निवडणूक आयोगाने। रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर केंद्रीय निवडणूक आयोगानं जी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीला उत्तर दिलं आणि कोणत्याही तक्रारीमध्ये माहितीमध्ये काँग्रेसने जी पुरवली त्यामध्ये तथ्य नसल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आरोप फेटाळताना कोणतीही मतदारांची संख्या वाढलेली नाही असं म्हटलेलं आहे। मतदारांची संख्या वाढली असा काँग्रेसचा दावा होता। 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार वाढले असा जो आरोप काँग्रेसच्या वतीनं केला जातोय तो आरोप चुकीचा असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। 50 पैकी 47 जागा म्हणजे ज्या विधानसभा जागांमध्ये मतदारांची संख्या वाढली असं काँग्रेसचं म्हणणं आहे त्यापैकी 47 जागा युतीने जिंकल्याचा आरोप सुद्धा चुकीचा असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। मतदारांच्या नावांमध्ये वाढ किंवा कमतरता कुठेही झालेली नाहीये। मतदारांची नावं ही तीच आहेत, संख्या तेवढीच आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे।